नमस्कार. आज संवाद मध्ये हा आहे की आज आम्हाला पाहुणे म्हणून जे लाभलेले आहेत ते गांधीवादी आणि सर्वोदयवादी यांच्यामध्ये मला माहित असलेले कर्ते आणि जे कृतिशील आहेत सतत, ह्या दोन्ही विचार परंपरेतले कृतिशील असलेले, मला माहित असलेले त्या अर्थाने अखेरचे मनुष्य आहेत, ज्यांचं नाव मी सांगायच्या अगोदर त्यांची माहिती सांगतो की भारतामध्ये डॉक्टर झाल्यावर परदेशामध्ये अमेरिकेमध्ये जॉन हॉपकिन्स इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी पब्लिक हेल्थ मधलं उच्च शिक्षण घेतलं. ते आज महाराष्ट्र भूषण त्यांना आणि त्यांच्या पत्नीला महाराष्ट्र सरकारने ह्या वर्षीचं दिलेलं आहे, डॉक्टर अभय बंग, जे गडचिरोलीमध्ये शोधग्राममध्ये आदिवासींसाठी काम करतात. नमस्कार अभय. नमस्कार. तुमच्या घडण्यामध्ये म्हणजे अनेक टप्पे आहेत, अनेक माणसं आहेत. ठाकूरदासजी बंग हे तुमचे वडील. तर ह्या घडण्यामध्ये कोणत्या माणसांचा आणि टप्प्यांचा तुम्ही आज उल्लेख कराल की ज्यांचा तुमच्या घडण्यामध्ये मोठा वाटा आहे? आई वडिलांचा उल्लेख स्वाभाविकपणे तू करूनच दिलास, पण माझ्या सगळ्याच लहानपणापासूनच अगदी जायंट सारखी जी व्यक्ती मागे उभी होती ते म्हणजे महात्मा गांधी. हे माझं अगदी मोठं भाग्यच मी मानतो की त्यांच्या आश्रमामध्ये माझं लहानपण गेलं. जी माणसं गांधींच्या सोबत वाढली ती माणसं माझ्या अवतीभोवती होती. त्यामुळे प्रत्यक्ष गांधींना जरी मला बघता नाही आलं तरी या माणसाच्या मार्फत गांधीजींच्या काही ग्लिम्सेस, काही झलक मला नेहमीच मिळत गेले. तर माझ्या जीवनात सगळ्यात अधिक प्रभाव तो एका माणसाचा, तो मोहनदास करमचंद गांधी. विनोबा भावेंचा पण तुमच्याशी? विनोबांना तर मी प्रत्यक्षच पाहिलं आणि बराच वेळ त्यांच्यासोबत मी राहू शकलो. त्यांचं बोट धरून भूदान पदयात्रेत मी फिरलेलो आहे आणि त्यावेळी मला याचंच मोठं कौतुक, 10 वर्षाचा होतो, की विनोबांचं बोट धरता यावं यासाठी स्पर्धा चालायची आमची इतर मुलांसोबत. विनोबांच्या विचारांचा परिणाम माझ्यावर खूप झाला आणि खरं म्हणजे विनोबा असताना विनोबांचं जे ऋषितुल्य आध्यात्मिक भाग आहे ते त्यावेळी माझ्या लक्षात नव्हता आला, कारण स्वतःची ती समज नव्हती, स्वतःला ती भूक नव्हती. त्यामुळे विनोबांचं सामाजिक परिवर्तनासाठी जे काम होतं तेच मला आकर्षण होतं. आता विनोबा नाहीत आणि मला गरज पडली तेव्हा पुन्हा विनोबा वाचायला लागलो, तेव्हा विनोबांशी दुसरी भेट झाली. आता रोज सकाळी विनोबांच्या मार्फत मी कधी वेद आहे, कधी उपनिषद आहे, कधी गीता आहे समजण्याचा प्रयत्न करतो, त्या विनोबा दुसऱ्यांदा पुन्हा भेटतात. तर विनोबांचा माझ्यावर खूप मोठा परिणाम. जयप्रकाश नारायणच्या युवा चळवळीत मी होतो आणि त्यामुळे युवकांची राजनैतिक आणि सामाजिक जबाबदारी आणि 1965 ते 75 या 10 वर्षामध्ये जगभरच युवकांनी खूप मोठ्या प्रमाणात राजनैतिक परिवर्तन केलीत. बाहेरही केली, भारतातही केली. त्या प्रचंड मोठ्या लाटेचा मी एक कुठेतरी बिंदू होतो. या सगळ्यांचं माझ्या वैचारिक आणि राजकीय सामाजिक विचारसरणीवर या सगळ्यांचा प्रभाव झाला. पण दुसरीकडेच योगायोगाने पण मी वैद्यकीय शिक्षणात गेलो आणि त्यामुळे ठरवलेलं तुम्ही की नंतर आपण सामाजिक काम करायचं आणि एरिया असं काही ठरवलं होतं अगोदर? खरं म्हणजे मी वैद्यकीय शिक्षणात कसा गेलो हा एक अपघातच म्हटला पाहिजे. मला स्वतःला वैद्यकीय विषयात मुळीच आवड नव्हती. लहानपणी माझा सगळा वेळ हे पुस्तकं वाचण्यात जायचा, त्यामुळे साहित्याच्या क्षेत्रातच आपण रमावं, लिहावं वगैरे अशी काही हौस नव्हती, पण रमावं. माझ्या आईची अतृप्त इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं, पण मी काही ती सिरियसली घेतली नव्हती. एक दिवशी मी आणि माझा मोठा भाऊ, मी त्यावेळी 13 वर्षाचा होतो, आम्ही एका डोंगराच्या पायथ्याशी सायकलवरनं जात होतो. माझ्या भावाने सायकल थांबवली आणि तो म्हणाला की आपण दोघं मोठे झालो रे. तो 16 वर्षाचा होता, मी 13चा. आपण म्हणे आता ठरवून टाकू की आयुष्यात काय करायचं. मी म्हटलं ठरवून टाकू आयुष्यात काय करायचं. तर तिथे बसून 10 मिनिटं आम्ही खल केला की काय करायचं आणि आम्ही ठरवलं की खेड्यात राहतो, खेड्यामधल्या 2 समस्या सगळ्यात मोठ्या, अन्न आणि रोग. तर आमचं असं ठरलं की त्याने कृषी तज्ज्ञ व्हायचं आणि मी आरोग्य तज्ज्ञ व्हायचं. असं म्हणून हे डॉक्टरकीची माळ माझ्या गळ्यात पडली. त्यामुळे मी 13 वर्षापासून मात्र मग गांभीर्याने विचार करायला लागलो. जरी मला वैद्यकीय कामाचं फार आकर्षण नव्हतं, पण खेड्यांमध्ये जर गरज आहे तर आपल्याला ते व्हायचं आहे, तर या दृष्टीने विचार पण प्रावीण्य तर तुम्ही सुवर्ण पदकासह मिळवलं, म्हणजे त्याच्यामध्ये जी एक्सलन्स जो आहे, अत्युत्कृष्टता, ती तर मिळवली. म्हणजे तुम्ही एकदा ठरवल्यावर ते पूर्णपणे झोकून दिलं का त्याच्यामध्ये? नाही, तसं खरं म्हणजे नाही घडलं. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं म्हणजे मेडिकल कॉलेजमध्ये शिकतानाही माझं अर्ध हृदय मेडिकल कॉलेजमध्ये होतं, पण अर्ध हृदय बाहेर होतं ते सामाजिक चळवळी किंवा साहित्य किंवा इतर गोष्टींमध्ये होतं.
त्यामुळे मेडिकल कॉलेजमध्ये असताना हे विश्व माझं नाही याचं मला सतत भान होतं. मेडिकल कॉलेजमध्ये ज्या प्रकारची स्वप्न विणली जातात, पुढे आयुष्यात काय करायचं याच्याविषयी जी काही चित्र तिथे बनतं, पण हे विश्व माझं नाही. मी इथे शिक्षण घ्यायला आलेलो आहे, म्हणजे अगदी फार उपमा योग्य नाही, पण कच्यासारखा मी तिथे गेलो होतो, शिक्षण घ्यायचं होतं, पण मला डोक्यात हे स्पष्ट होतं की मला परत त्या विश्वात जायचं आहे जिथे माझी गरज आहे. आणि त्यामुळे माझी नेहमीच ओढाताण होती. ते मला सुवर्ण पदक वगैरे मिळाले आणि विद्यापीठात पहिला येणं हे एवढंच दाखवतं की आपली परीक्षा पद्धती फार गचाळ आहे. त्यामुळे माझ्यासारखा इंटरेस्टला माणूसही पण हे तर परदेशात पण तुमच्या बाबतीत झालं, म्हणजे जॉन हॉपकिन्सला पण जिथे एक्सलन्स अत्युत्कृष्टता ही फार निकष खडतरपणे लावले जातात, तिथे ते झालं तुमच्या. तिथे पण मला खरंच इंटरेस्ट होता. तिथल्याही परीक्षा पद्धतीला तुम्ही नाही असं नाही म्हणणार, पण तिथे मात्र जॉन हॉपकिन्स अमेरिकेतल्या शिक्षणात मला प्रचंड रस होता. म्हणजे ते शिक्षण इतकं बौद्धिक दृष्ट्या स्टिम्युलेटिंग होतं की तिथे शिक्षणात मला खरंच प्रचंड रस आला. पण अन्यथा वैद्यकीय व्यवसायात जाण्याचं जरी माझ्या मनात होतं, पण त्यात पूर्ण माझं हृदय नव्हतं. पुढे मात्र माझ्यासमोर एक दोराहा ज्याला हिंदीत म्हणतात तसा एक प्रसंग आला आणि तो सांगायला हरकत नाही. मेडिसिनमध्ये MD करायचं मी ठरवलं आणि भारतामध्ये चंदीगडचं PGI पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट हे मेडिसिनचं सगळ्यात सर्वोत्कृष्ट इन्स्टिट्यूट म्हणून तिथे MD करायला गेलो. आणि तिथे करताना माझं मन मला काही स्वस्थता देईना. कारण माझ्या मनामध्ये एक किडा लहानपणापासून गांधींच्या प्रभावामुळे असेल, पण हा किडा नेहमीच की आपण जे काही करतो त्याची सामाजिक जबाबदारी काय, त्याची सामाजिक परिणती काय. लहानपणी आमच्या आश्रमात एक प्रथा होती. 11 सप्टेंबर हे आता आपण वेगळ्या कारणाने आपल्याला माहीत झालेलं आहे, पण 11 सप्टेंबर हा विनोबांचा जन्मदिवस आणि त्यामुळे 11 सप्टेंबरला विनोबांची भूदान क्रांती, भूमिक्रांती, म्हणून भूमी ही मजुरासाठी, म्हणून मजुरासारखं जगायचं. म्हणून 11 सप्टेंबर हा दिवस आम्ही मजुरासारखं जगायचो. म्हणजे काय की दिवसभर मजूर जसं शेतीत शरीरश्रम करतो तसं करायचं आणि त्याला जेवढी मजुरी मिळाली असती तेवढीच मजुरी घेऊन तेवढंच त्या दिवशी खायचं. एक दिवस मजुरासारखं जगायचं. पण त्यामुळे एक मनाला माझ्या अशी कधी कधी सवय लागलेली की मी जे करतो, आज जे करतो आहे त्याचा मजुराच्या जीवनाशी काय संबंध आहे. चंदीगडला जे होतो तेव्हा हा प्रश्न मला फार सतावायचा की इथे जे मी शिक्षण घेतो आहे भारतातल्या खेड्याच्या दृष्टीने काय उपयोगी आहे. तिथे कार्डियक कॅथेटरायझेशन मध्ये मी असिस्ट करायचो. एका कार्डियक कॅथचा खर्च त्यावेळी 4,000 रुपये होता आणि त्यावेळी भारतातल्या एका प्राथमिक आरोग्य केंद्राचं, ज्याला 1 लक्ष लोकसंख्येला सेवा द्यायची, त्याचं औषधाचं वार्षिक बजेट 4,000 रुपये होतं. म्हणजे इथे एक कार्डियक कॅथ जेव्हा आम्ही करतो तेव्हा तिथे 1 लक्ष लोकांचं औषधाचं वार्षिक बजेट आम्ही वाया घालवतो, ही मला जाणीव सतत राहायची. त्यामुळे आतमधली कॉन्शन्स आणि जे करत होतो तेही एक स्वप्न होतं की PGIला मेडिसिन उत्कृष्ट शिकायचं. पण शेवटी मला निर्णय घ्यावा लागला. माझा जन्मदिवस होता. त्या दिवशी रात्री मी इतका अस्वस्थ होतो की हे दोन कोणत्या दोरामध्ये आहे आणि दोन्हीमध्ये काही मेळ नाहीये. तर त्यावेळी शेवटी मी निर्णय घेतला की आता आपण PGI सोडायचा. कारण जे मूळ आपलं ध्येय आहे, जे मूळ प्रॉमिस आपण करून निघालो होतो 13व्या वर्षी की नियतीशी करार, अगदी बरोबर म्हणाला असतो तसाच करार खरं म्हणजे होता. आणि तो करार पूर्ण करायला मग शेवटी मी PGI सोडायचं ठरवलं. पण हे जस्ट तू विचारलंस की कोणते परिणाम झाले, कोणाचे परिणाम झाले, पण या वैद्यकीय प्रवाहात असल्यामुळे वैज्ञानिक शिक्षण माझं जे झालं आणि त्याचाही माझ्यावर खूप परिणाम झाला. पण एकीकडे मी माझ्याकडे जर बघतो तर मला असं दिसतं की माझं सामाजिक वातावरणात आणि आश्रमात गेलेलं लहानपण, तो लहानपणचा संस्कार आणि दुसरीकडे विज्ञानाचं शिक्षण, या दोन्ही प्रवाहांचा माझ्यावर खूप परिणाम आहे. पण इथे